जी काही मत 20 जानेवारीला मांडायचं मुंबईला सरकारला जाण्याची मांडायचं घोषणा जरांगे पाटलांनी एका बाजूला केली, तर त्याच दिवशी दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाची जी काही क्युरिटी पिटिशन आहे ती स्वीकारलेली आहे. त्यावरती 24 जानेवारीला ते निकाल देतील अशा पद्धतीचे अपडेट आहे. आणि त्यामुळं मराठा समाजासाठी ही आनंदाची बाब आहे की क्युरिटी पिटिशन स्वीकारलीच जाणं शक्य नसतं बहुतांशी, परंतु ही स्वीकारली गेली आहे. आणि त्यामुळं बहुतांशी आपलं जे काही मत मराठा समाजाला आपल्या बाजूनं मांडायचं आहे किंवा सरकारला मांडायचं आहे ते मांडायला गुंजाईश भेटलेली आहे. 4 न्यायमूर्तींच्या खंडपीठाला नियुक्ती यासाठी केली आहे, ज्यामध्ये डी.वाय. चंद्रचूड सरन्यायाधीश हे स्वतः आहेत. त्याबरोबर त्याच्यासोबत संजय कौल हे न्यायमूर्ती आहेत, संजीव खन्ना हे न्यायमूर्ती आहेत आणि B.R. गवई हे सुद्धा न्यायमूर्ती यामध्ये आहेत. आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाजूनं याचिकाकर्ते जे आहेत ते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विनोद पाटील हे मराठा समन्वयक असे दोघंजण आहेत. तर विरोधक म्हणून ॲडव्होकेट जयश्री पाटील ज्या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत त्या असणार आहेत. क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे. येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे. याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे. यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण. कोर्टाने क्युरिटी पिटिशन तर स्वीकारली, आता पुढे काय होऊ शकतं ह्या शक्यतासुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये 24 जानेवारीला सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये खुली सुनावणी घ्यायची का हे ठरेल. त्याचबरोबर खुली सुनावणी घेण्याचं ठरलं तर 24 जानेवारीनंतरच्या येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे पुढची तारीख कुठली आहे ती कळेल. यातली आणखी एक शक्यता म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आणि याचिकाकर्ते विनोद पाटलांना आरक्षणासाठी अपवादात्मक स्थिती दाखवा असं सांगितलं जाऊ शकतं आणि तसं त्यांना ते मग दाखवावं लागेल पुढल्या ह्याच्यामध्ये. ही दुसरी शक्यता आहे, ज्यामध्येच म्हणजे आरक्षण रद्द करताना 50% आरक्षणासाठी अपवादात्मक स्थिती नाही असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला म्हटलं होतं आणि ते आता ते अपवादात्मक स्थिती आहे ती आता याचिकाकर्त्यांना सिद्ध करून दाखवावी लागेल अशी ही दुसरी शक्यता आहे. आता ते कसं करून द्यायचं त्या संदर्भामधलं कामसुद्धा चालू आहे सरकारचं. आता आणखी एक शक्यता म्हणजे 24 जानेवारीलाच सुनावणीतच टक्केवारी कमी करून जास्त किंवा कमी किंवा जास्त असं काहीतरी करून SC-BCचं आरक्षण दिलं जाऊ शकतं 24 तारखेलाच, अशी शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील काय म्हणतायत आपण ते पण समजून घेऊ. तज्ञांची फौज उभी करून सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रमाणात कायदेतज्ञांबरोबर घेऊन चांगले वकील लावून वारंवार दिल्लीमध्ये जाऊन नीट डिस्कशन करून सर्वोच्च न्यायालयाने ही जी संधी दिलेली आहे क्युरिटी पिटिशन ऐकण्याची, त्याचा महाराष्ट्राचं मान्य एकनाथजींच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार या संधीचा फायदा घेईल. मला आशा वाटते की जर नीट मांडणी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आरक्षण हे पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळू शकतं. समजा क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मराठा समाजाला जर आरक्षण भेटलंच तर पुढे काय आणखीन होऊ शकतं किंवा काय लाभ समाजाला होऊ शकतो ते सुद्धा आपण समजून घेऊ. मराठा समाजाला दिलेलं जे काही शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण आहे ते तात्काळ लागू होईल, हा एक पहिला विषय होईल. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आरक्षणाला हिरवा कंदील दिल्यास पुन्हा मराठा आरक्षणाला आव्हान दिलं जाऊ शकणार नाही. त्यानंतर आरक्षण मान्य झाल्यास तात्काळ मराठ्यांना SC-BCच्या जात प्रमाणपत्राचं वाटप सुरूसुद्धा होईल. भरती प्रक्रिया संदर्भातील जी प्रकरणं विविध कोर्टामध्ये प्रलंबित आहेत ते आपोआप निकाली निघतील. त्यामुळं हे अशा पद्धतीनं फायदे होऊ शकतात जर क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आरक्षण भेटलं तर. सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेल्या ह्या क्युरेटिव्ह पिटिशनमधील महत्त्वांच्या काही तारखा आपण त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्या तारखांचं विशेष महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर ह्या पिटिशन संदर्भातली आणखी माहिती पाहू. आता 6 डिसेंबर 2023ला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली 6 डिसेंबर 2023 दिवशी. त्यानंतर 23 डिसेंबर 2023 दिवशी दुपारी 12:30 12:15च्या आसपास वेबसाईटवर कोर्टाच्या आदेशाची ही जी काही प्रत आहे ती अपलोड करण्यात आली. हे पिटिशन स्वीकारलं गेलं या अनुषंगानं. आणि 24 जानेवारी 2024ला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल. हे मराठा आरक्षण भेटणार आहे किंवा मग हे कॅन्सल झालं या संदर्भामध्ये त्या दिवशी माहिती मिळेल. ह्या महत्त्वाच्या 3 तारखा आहेत. आता ही याचिका स्वीकारणं म्हणजे काय तर प्रकरणावर सुनावणी आवश्यक आहे हे मान्य होणं म्हणजेच याचिका स्वीकारणं. म्हणजे आणखीन काही गोष्टी कोर्ट ऐकून घ्यायला तयार आहे याचा असा अर्थ होतो. म्हणजे आणखी आशा आहेत की जर चांगल्या प्रकारे पटवून सांगितलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं.
आता प्रकरणावर खुल्या कोर्टामध्ये सुनावणी व्हावी अशी मागणी याचिकाकर्ते करू शकतात ह्याच्यामध्ये. त्यानंतर नवे बेंच घटनापीठ तयार करण्याचा आदेश देत त्यासमोर सुनावणीचे आदेशसुद्धा शक्य आहेत ह्या क्युरेटिव्ह याचिकेच्या दरम्यान. त्यानंतर याचिका फेटाळली असा आदेशसुद्धा यामधून दिला जाऊ शकतो किंवा मग मराठा समाजाला आरक्षण भेटलं असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. आता बहुतांशी याचिका स्वीकारणं म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारणं हाच फार मोठा विषय आहे. बहुतांशी स्वीकारली जात नाही आणि स्वीकारली असेल तर यामध्ये जर सरकारनं ते अपवादात्मक स्थिती कशी आहे हे जर पटवून सांगितलं तर निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण भेटेल असा विश्वास सरकारच्या वतीनं व्यक्त केला जातो आहे. मंत्री महाजन आणि मंत्री भुजबळ काय म्हणाले आपण ते सुद्धा त्यांची प्रतिक्रिया ऐकू. सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला 24 जानेवारीला ऐकून घेणार आहेत. ते आता आपण सर्व परिपूर्ण करत आहोत. कुठेही आपण त्या ठिकाणी कमी पडणार नाही आणि नंतर हे क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर आपल्याला 100% आरक्षण हे या ठिकाणी मिळणारच आहे. मी आपल्याला सांगतो, दाव्याने सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात चांगल्या प्रकारे जे आहे चर्चा करता येईल आणि त्यातून ज्या त्रुटी मागच्या वेळेला आढळल्या आणि सुप्रीम कोर्टाने जो अडथळा निर्माण केला तो अडथळा सुप्रीम कोर्टच दूर करू शकेल. आणि ते जर झालं तर मग आम्ही म्हणतो त्याप्रमाणे त्यांना वेगळं आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला निश्चितपणे मिळेल.